विधानसभेमध्ये महायुतीचंच सरकार येणार. नागपूर आणि मुंबईसाठी याद्या लवकरच जाहीर होतील असं पंकज भोयर यांनी म्हटलंय. नव्या चेहऱ्यांना भाजपमधनं संधी दिली जाईल असं देखील वक्तव्य मंत्री पंकज भोयर यांचं. मुंबई शहराकरता आणि संपूर्ण महाराष्ट्राकरता त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना या महायुतीची सरकार येणार आहे. आमची मुंबईतले वरिष्ठ नेते मंडळी याच्याकरता प्रयत्न करतात आहे की जास्तीत जास्त चांगले चेहरे त्या ठिकाणी दिले पाहिजे आणि लोकांमध्ये राहणारे, लोकांसाठी काम करणारे चेहरे भाजपच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात येईल. अंतिम टप्प्यावर आहे, याद्या लवकरच त्या ठिकाणी घोषित होतील. बस लवकरच आता आपण बघा ते उमेदवारांपर्यंत देखील एबी फॉर्म पोहोचतील. विधानसभेप्रमाणेच उमेदवारांची यादी जाहीर न करता उमेदवारांना एबी फॉर्म देणार असल्याचं परिणय फुकेंनी म्हटलं. विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य परिणय फुकेंचं. आणि उद्याचा विधानसभेत जसं केलं होतं की फॉर्म्युला जाहीर केला नाही, नावच जाहीर केलं नाही, डायरेक्ट एबी फॉर्म पोहोचवला, तसेच सरप्राइझिंग धक्के तर नसणार ना बंडखोरी टाळण्यासाठी? 100% तसंच राहणार आहे. त्याच प्रकारे राहणार आहे, कारण आता आजचा आणि उद्याचाच दिवस शेवटचा आहे. आणि मला असं वाटतं आज डायरेक्ट यादी जाहीर होणार किंवा डायरेक्ट एबी फॉर्मच अलॉट करतील. 100% विकासाचा मुद्दा, हिंदुत्वाचा मुद्दा, स्थानिक जे विकास नागपूर शहरात झाला, मुंबईमध्ये झाला, तो घेऊनच आम्ही पुढे निवडणुकीला जाणार.